सांगितलेली ऐकायची गरज आहे. काय खुशाल नाही म्हणताय आणि तुम्हाला खरं सांगू ही दुनिया अशीच महाराज. जे करायला सांगितलं ते करणार नाही आणि जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. खाऊ नाही ते खाणार, पिऊ नाही ते पिणार. मी एका काकाला विचारलं, काका दारू का पिता? काका म्हणाले, दीदी आपल्या जीवनात खूप टेन्शन आहे. मी म्हणाले, दारू पिल्याने टेन्शन जातं का? दारू गांजा मत पियो यारो, सारी अक्कल गुम हो जाती. अपने बदल का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती. मी म्हणाले, दारू तुमच्या प्रेमवर अटॅक करते आणि आधी काय झाले आणि पुढे काय होणार याचे विस्मरण होते आणि पुन्हा दारू उतरल्यावर टेन्शन हजरच. वा, तो माणूस माझ्या वरचा निघाला आणि मला म्हणे टेन्शन घ्यायला उतरूच देत नाही. जीवनात अशी नशा करा जी कधी ना कधी उतरेल. जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा? जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह पियो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. एक बेवडालेलं पट्टीच्या पट्टीवर झोपलं. सगळे लोक जमा झाले आणि त्याला म्हणाले, उठरा मरशील, उठरा मरशील. तो म्हणाला, आपल्याला काय होत नसतंय. मी म्हणाले, कस काय होत? तो म्हणाला, दीदी आत्ताच आपल्या डोक्यावरून विमान गेले, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला. एक बेवडं इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडलं. सगळे लोक जमा झाले आणि त्याला म्हणाले, काय झालं काय झालं? तो म्हणाला, आपल्याला काय ठाऊक नाही, मी आत्ताच करून खाली आलोय. तू खाली आला नाहीस, तू पडला याचं सुद्धा भान राहत नाही. एक बेवडं चलता चलता एका खड्ड्यात पडलं. त्या खड्ड्यात होती कुत्री. वर येत आणि त्या कुत्रीची शेपटी त्याच्या हातात आली. त्यालाच म्हणते, पाप्याची माय कधीपासून याने घालायला सुरुवात केली? पाप्याची माय कधीपासून याने घालायला सुरुवात केली? ती पाप्याची माय नाही, ती कुत्री आहे, कुत्री. याचं सुद्धा भान राहत नाही. का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी ऐकत नाही. महाराज म्हणतात, नका करू तो संसार, पण लोक केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी जरा उलटा सांगते, बायका करा तर तशी केलीच असेल अजून 2-4 करा. तुम्हाला तर माहीतच आहे, श्रीकृष्णाला 16,108 बायका, रावणाला 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. एकूण लोकसंख्या किती? 3,05,000. रावण जर निवडणुकीला उभा राहिला असता तर पडलाच नसता. का तर त्या एकट्याचंच तेवढं मतदान होतं. तो रावण होता, रावण. एका पण बायकोची टाप नव्हती पदर खाली पडून द्यायची. पदर आय पदर, आय पदर. मी तुमचं नाही सांगत, मी रावणाच्या बायकोचं सांगते. लगेच घ्यायला लागल्या पटापटा. तुला एका झाल्याने विचारलं, श्रेया इथून पुढच्या पिढीला आईच्या पदराची माया मिळणार नाही. का रे बाबा, भूकंप बिकंप येणार आहे का? का नाही मिळणार आईच्या पदराची माया? तो म्हणाला, श्रेया इथून पुढच्या आया जीन्स पॅन्टवर टी-शर्ट घालतात, आता पदर राहिलाच पुढे. पहिल्या बाया कपाळभर कुंकू लावत का? तर त्याने नवऱ्याचं आयुष्य वाटतं. जेवढं कुंकू तेवढं आयुष्य. आता टिकली तर टिकली, नाही तर उठली विटाळला. कुंकावाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या साऱ्या भिंती सुवासिनी झाल्या. वाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या साऱ्या भिंती सुवासिनी झाल्या. काय टिकलीला बाथरूमला, काय टिकलीला बाथरूमला, उठाला उठाला उठाला. आता कीर्तनाचा 4था नियम, कीर्तनात नेहमी शेरात. आता कीर्तनाचा 4था नियम, कीर्तनात नेहमी फ्रेश बसावं. कसं बसावं? फ्रेश. तुम्ही बघा, एखादा काळा भंगार माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या, गोडच दिसणार. आणि तुम्ही बघा, एखादा पुरा गुबगुबीत माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या, भिंतीला मंडळ टेकल्या गटाच बसणार. आणि तुम्ही बघा, एखादा काळा भंगार माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या, मन मोकळ्यापणानेच बसणार. आणि तुम्ही बघा, एखादा पुरा गुबगुबीत माणूस असू द्या आणि कीर्तनात बसू द्या,
गालातल्या गालात हसणार आणि खोट शेंगदाण्यासारखाच दिसणार विठाला विठाला या देवाने माझं एकच ऐकावं, कोणी या मंदिरातल्या देवाने माझं एकच ऐकावं, फक्त पावसाचं खातं माझ्याकडे देवावं. अशी मजा करील, अशी मजा करील, जे माकडे असतील त्यांच्या शेतात पाऊस आणि जे माकडे नसतील त्यांच्या शेतात बगुल सुद्धा नाही. बगुल कळतो ना, बगुल थेंब सुद्धा नाही. नुसतंच माकडाच्या शेताकडे बघून मेलाच पाहिजे. त्याला आड्राणात पिणार, आडवा झोपवणार, नुसतं गारण नंतर त्याला विचारणार, आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. जे करायला सांगितलं ते करणार नाही, जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया क्या किया क्या किया रे, जाना क्या किया क्या किया रे.